यांनी दिलेली दुवा असते खूप शक्तिशाली, भिकाऱ्यालाही राजा बनवू शकते। आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग आहेत, मात्र त्याचबरोबर एक तिसरा वर्ग सुद्धा आहे, ज्याला थर्ड जेंडर पर्सन किंवा तृतीयपंथी लोक म्हणून ओळखलं जातं। तृतीयपंथींच्या बाबतीत असं वर्णन आढळलं की तृतीयपंथी लोकांनी दिलेला आशीर्वाद हा चिरकाळ टिकणारा असतो। तृतीयपंथी लोकांनी जर तुम्हाला दुवा दिली म्हणजे तुम्हाला जर आशीर्वाद दिला तर त्यामुळे तुमचं नक्की भलं होतं, आणि या उलट जर तृतीयपंथी लोकांनी तुम्हाला श्राप दिला किंवा शाप दिला तर त्यामुळे मात्र आपल्या जीवनामध्ये इतकी भयंकर संकट येतात की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही। तुम्हाला तुमच्या आसपास मग एकदा जर तुमचा आठवडी बाजार असेल किंवा बऱ्याचदा हे तृतीयपंथी लोक आपल्या आसपास तुम्हाला दिसले असतील। हे लोक आल्यानंतर थोडीफार रक्कम एक 5-10 रुपये आपल्याकडे मागत असतात। मित्रांनो, त्यांनी केलेली ही मागणी आपण त्वरित पूर्ण करायला हवी, कारण हे लोक हे आपल्याकडे फार मोठी रक्कम मागत नसतात। 5-10 रुपये दिल्याने हे लोक आपल्याला आशीर्वाद देतात आणि या आशीर्वादामध्ये इतकं बळ असतं की आपल्याला अनेक अडचणी यामुळे दूर होऊ शकतात। मित्रांनो, या लोकांना कधीही पैशासाठी नाही म्हणू नका, कारण एखाद्या तृतीयपंथीचा तळतळाट हा खूप वाईट असतो, असं आपले पूर्वज सुद्धा सांगून गेलेले आहेत। आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे 2 शब्द सांगणार आहेत की जे तुम्ही तृतीयपंथी लोक दिसताच म्हणायचे आहेत। हे 2 शब्द म्हणल्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मूलार्ग बदल झालेला दिसेल। भाग्य, नशीब तुमचं साथ देऊ लागेल। हे जे नशीब आहे, जर हे झोपलेलं असेल तर ते जागं होईल। जर तुम्हाला कोणत्या कामामध्ये अडचणी येत असतील तर त्या अडचणी सुटतील। धन आणि पैसा यांचा ओघ तुमच्याकडे सुरू होणार आहे। मित्रांनो, तृतीयपंथी लोक तुमच्याकडे पैसे किंवा इतर गोष्टी मागायला आल्यानंतर या लोकांना अगदी हसतमुखाने आणि सकारात्मक दृष्टीने दान द्या। त्यांना जे काय हवं आहे त्यांची इच्छापूर्ती करा, आणि ही इच्छापूर्ती केल्यानंतर त्यांना आपण केवळ 2 शब्द म्हणायचे आहेत, ते म्हणजे पुन्हा या, म्हणजेच परत या। मित्रांनो, पुन्हा या हे जे 2 शब्द आहेत तुम्हाला वाटेल यामध्ये विशेष काय आहे, मात्र मित्रांनो, हे 2 शब्द समोरच्या तृतीयपंथीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल अशी सकारात्मक भूमिका तयार करतात की या व्यक्तीने जे मला दान दिलेले आहे, जे 10-5 रुपये दिलेले आहेत, हे याने मनापासून दिलेले आहेत, आणि त्यामुळे तो जो तृतीयपंथी आहे तो तुम्हाला जो आशीर्वाद देईल तो मनापासून देईल। याची जी दुआ आहे ती त्याच्या हृदयातून निघेल। मित्रांनो, एखाद्या किन्नराच्या तोंडातून निघालेला शब्द हे ज्यावेळी त्याच्या हृदयातून आलेला असतं त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वराच्या तोंडून आलेले हे शब्द असतात, असं शास्त्र मानतं। आणि म्हणून एखाद्या तृतीयपंथाची जर दुआ तुम्हाला लागली तर मित्रांनो, तुमचं कल्याण होण्यास कोणी अडवू शकणार नाही। तर असे हे 2 शब्द पुन्हा या किंवा परत या हे 2 शब्द अगदी मनापासून म्हणा आणि पहा काय जादू होते। मित्रांनो, तृतीयपंथाचे जीवन खरं तर खूप खडतर आहे, आणि माझी या चॅनल वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे की हे तृतीयपंथ लोक सुद्धा आपल्यापैकी एक आहेत, आणि म्हणून यांना सन्मानाने जगवा, यांना समाजामध्ये मानाचं स्थान द्या। या लोकांविषयी आपलं धर्मशास्त्र मानतं की हे लोक म्हणजे तिरस्नीय अजिबात नाहीत। या लोकांचा मान सन्मान आपण राखला पाहिजे। महाभारत असो, रामायण असो, प्रत्येक ठिकाणी तृतीयपंथाचा उल्लेख आढळतो, आणि यांनी जी कार्य केलेली आहेत ती अतिशय महान आहेत, महनीय आहेत। अगदी एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची महान कार्य या तृतीयपंथींनी केलेली आहेत, आणि भविष्यात सुद्धा हे लोक हा दर्जा नक्की प्राप्त करतील। या आशेसह या ठिकाणी आम्ही थांबतो। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या या पेजला नक्की फॉलो करा। जर व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, धन्यवाद मित्रांनो।